जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। बूस्टरने शेतकऱ्यांना दिला खो, सोयाबीन बियाणांचा मोठा घोटाळा। बूस्टर कंपनीच्या बियाणांनी दिला दगा, शेतकऱ्याला 2.5 लाखाचा फटका। कंपन्यांवर मोठी कारवाईची मागणी। वर्धा जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून शेतकऱ्यांना हादरवणारी बातमी समोर आली आहे। नामांकित बूस्टर आणि इतर कंपनीच्या सोयाबीन बियाणामुळे पेरणीनंतर उगवणच झाली नसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। समुद्रपूर तालुक्यातील कांढळी शिवारातील शेतकरी लक्ष्मण गोल्हर यांना या बियाणांमुळे तब्बल 2.5 लाख रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा दावा करण्यात आला आहे। पावसानंतर योग्य वेळी पेरणी करूनही सोयाबीन उगवले नसल्याने त्यांना दुबार पेरणीची वेळ आली आहे। या प्रकरणी शेतकऱ्यांनी समुद्रपूरचे तहसीलदार, कृषी अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे। अनेक शेतकऱ्यांनीही याच कंपनीच्या बियाणाबाबत अशाच प्रकारच्या तक्रारी केल्याची माहिती समोर येत आहे। गतवर्षी येलो मोझॅक रोगामुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना यंदा निकृष्ट बियाणांचा फटका बसल्याने आर्थिक संकट आणखी गडद झाले आहे। शेतकऱ्यांनी कंपनी विरोधात कठोर कारवाई करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। या प्रकरणाची कृषी विभाग काय चौकशी करतो आणि दोषींवर काय कारवाई होते याकडे आता संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।